पिछले कुछ दिनों में कई ऐसे वीडियो सामने आए हैं जिनकी वजह से शिक्षण क्षेत्र की बदनामी हुई है। नागपुर में भी ऐसा ही एक मामला सामने आया है। कहा जा रहा है कि एक शिक्षक महिलाओं के वॉशरूम के बाहर जाकर खिड़की से उनके वीडियो बनाता था। कभी कभी वह महिलाओं के नहाने के भी वीडियो रिकॉर्ड भी करता था। इसी दौरान विदर्भ साहित्य मंडल में सत्संग कार्यक्रम चल रहा था। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में महिलाएं मौजूद थीं। इस दौरान जब एक महिला वॉशरूम में गई तो उसे लगा कि कोई उसका वीडियो बना रहा है। उसने बाहर आकर अपने पति को इसकी जानकारी दी। पति ने आसपास तलाश शुरू की तो उसे मंगेश खापरे नाम का एक शिक्षक संदिग्ध हालत में मिला। इसके बाद पुलिस को इस घटना की सूचना दी गई। इस घटना के बाद पुलिस मौके पर पहुंची और आरोपी को हिरासत में लिया। जब पुलिस ने उसका मोबाइल चेक किया तो वे भी हैरान रह गए। उसके मोबाइल में कई महिलाओं के वीडियो मिले, जिनमें कुछ वीडियो महिलाओं के नहाते समय के भी थे। पुलिस ने आरोपी का मोबाइल जब्त कर लिया है। जानकारी के अनुसार आरोपी मंगेश खापरे एक स्कूल में शिक्षक के रूप में कार्यरत है। बताया जा रहा है कि इससे पहले भी वह इसी तरह के आरोपों के चलते जेल जा चुका है। उसने पुलिस को बताया कि वह अपनी पत्नी से अलग रहता है, इसीलिए खुद को अकेला महसूस करता है और इसी कारण वह ऐसा करता है। पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे एका महिलेने येऊन तक्रार दिली होती की ते विदर्भ साहित्य मंडळ या ठिकाणी एका सत्संगच्या कार्यक्रमाला त्यांच्या परिवारासह आल्या होत्या आणि गाडीतून उतरल्यानंतर त्यांना वॉशरूमला जायचं असल्याने त्यांनी तळमजल्यावरील वॉशरूमचा वापर करण्यासाठी त्या गेलेल्या होत्या आणि ज्या वेळेला वॉशरूम करून उठल्या त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की खिडकीतून कोणीतरी त्यांना मोबाईल हल्ल्यासारखा दिसला। म्हणून त्यांनी पटकन बाहेर येऊन धावत येऊन आरडाओरडा केल्यानंतर त्यांचे पती जे बाहेर उभे होते त्यांनी त्या इस्माला पकडलं आणि त्याच्याकडे त्याचा मोबाईल चेक केला असता त्याच्यामध्ये त्या महिलेचा व्हिडिओ दिसून आला। त्यानंतर त्यांनी तत्काळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्या इस्माला ताब्यात देऊन त्याच्या विरुद्ध माहिती दिली। त्यानुसार आपण सदर महिलेचा विनयभंग केल्याचा आणि चित्रीकरण केल्याचा गुन्हा तात्काळ नोंद करण्यात आलेला आहे। सदर आरोपी हा मंगेश विनायकराव खापरे राहणार कासारपुला गल्ली सागर सेल्सच्या वर तहसील नागपूर या ठिकाणी राहणारा असून तो एका खाजगी शाळेमध्ये चित्रकलेच्या शिक्षकाचं काम करत आहे। सदर इस्माचं रेकॉर्ड आम्ही काढलं असं त्याच्यावर यापूर्वी देखील अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये असेच महिलांचे वॉशरूम करतानाचे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्यात देखील त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्या इस्माकडे चौकशी केली असता त्याने त्याची कौटुंबिक पत्नी सोबत वाद आहेत आणि पत्नी माहेरी गेल्यानंतर तो स्वतःला खूप एकटं महसूस करतो म्हणून तो अशा प्रकारचे कृत्य करतो असं त्याने सांगितलेलं आहे। तो थोडा विकृत स्वभावाचा असल्याचं दिसून येत आहे आणि त्याच्या मोबाईलमध्ये असेच वॉशरूम करताना अन्य 2 महिलांचे आणि आंघोळ करताना आणखी 2-3 व्हिडिओ मिळून आलेले आहेत, परंतु त्याबद्दल त्यांनी ते व्हिडिओ कुठे काढलेले आहेत याबद्दल तो कुठलीही माहिती देत नाही। जर आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की अशा स्वरूपाच्या कोणत्याही महिलेसोबत घटना घडलेली आहे परंतु त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नसेल तर त्यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे येऊन माहिती द्यावी, जेणेकरून आरोपी सध्या ताब्यात आहे त्याच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास मदत होईल। तसेच सर्व महिलांना मी आवाहन करू इच्छिते की आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जाता त्यावेळेला वॉशरूमचा किंवा बाथरूमचा वापर करत असता त्यावेळेला अवतीभोवतीची सुरक्षितता बघावी, तिथे कॅमेरे आहेत का किंवा मोबाईलचा वापर होत आहे का किंवा खिडकीतून कोणी डोकून पाहत आहे का, जेणेकरून तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब होणार नाही आणि ती सुरक्षित राहील, यासाठी मी आपणास आवाहन करते। सदर गुन्ह्याच्या दाखल करताना आणि पुढील कारवाई करताना आम्हाला माननीय पोलीस आयुक्त सिंगल सर, एलांडो तांबोळी सर, नॉर्थ रिजन शेवाळे सर, डीसीपी मदने सर, एसीपी नंदनवार सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभलेले आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कांटी। इन त्योहारों पे घर लाए नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, एलईडी टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो एसी। हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका। मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना।